नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण व्हेज कटलेटची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी येथे मी 2 उकडून स्मॅश करून घेतलेले बटाटे घेतले आहे. आता आपण त्यामध्ये 2 मीडियम साईजचे बारीक कट करून घेतलेले कांदे, अर्धी वाटी किसलेली कोबी, अर्धी वाटी किसलेले गाजर, अर्धी वाटी शिमला मिरची, 1 टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून काळी मिरी पावडर, 1 टीस्पून चिली फ्लेक्स, चवीपुरते मीठ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे. आता आपण याचे कटलेट बनवण्यास घेऊ. येथे मी कटलेटला गोल आकार देत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही आकार देऊ शकतात. अशाच प्रकारे आता आपण संपूर्ण कटलेट बनवून घेऊ. आता येथे मी 1 वाटी कॉर्नफ्लेक्स घेतले आहे. आता आपण हे कॉर्नफ्लेक्स मिक्सरमध्ये बारीक दळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकतात आता आपले कॉर्नफ्लेक्स दळून झाले आहे. आता येथे मी एका वाटीमध्ये 2 टेबलस्पून मैदा, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, 1/4 टीस्पून मिरी पावडर व यामध्ये आपण चवीपुरते मीठ टाकून घेणार आहोत. यामध्ये पाणी टाकून याचे आपण पातळ असे बॅटर बनवून घेणार आहोत. आता आपली कॉर्नफ्लॉवर व मैद्याची स्लरी बनवून तयार आहे. आता आपण बनवून घेतलेले व्हेज कटलेट आपण कॉर्नफ्लॉवर व मैद्याच्या स्लरीमध्ये डीप करून घेणार आहोत. आता आपण हे व्हेज कटलेट या मैद्याच्या स्लरीमधून काढून घेऊ. आता आपण या व्हेज कटलेटला कॉर्नफ्लेक्सच्या पावडरमध्ये टाकून घेणार आहोत. आता आपण ही कॉर्नफ्लेक्सची पावडर संपूर्ण व्हेज कटलेटला लावून घेणार आहोत. आता आपण संपूर्ण व्हेज कटलेटला अशाच प्रकारे कॉर्नफ्लेक्सच्या पावडरने कोट करून घेणार आहोत व आता आपण हे कटलेट फ्रीझरमध्ये 10 मिनिटं सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. 10 मिनिटांनंतर आता आपले कटलेट चांगल्या प्रकारे सेट झाले आहे. कटलेट तळण्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बनवून घेतलेले कटलेट टाकून घेणार आहोत. येथे मी कटलेट डीप फ्राय करत आहे. तुम्हाला जर कटलेटला शॅलो फ्राय करायचे असेल तर तुम्ही करू शकतात. आता आपण कटलेट एका बाजूने पलटी करून घेऊ. आता आपल्या कटलेटला एका बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने कटलेटला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. तुमच्याकडे जर कोणी पाहुणे येणार असेल तर तुम्ही अशा प्रकारे कटलेट करून फ्रीझरमध्ये सुद्धा ठेवू शकता व जेव्हा कोणी पाहुणे आले तेव्हा तुम्ही हे कटलेट तळू शकतात. आता आपल्या कटलेटला दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे. आता आपण हे कटलेट तेलामधून काढून घेऊ. व्हेज कटलेटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.